राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेनेचे नेते किरण माने, आमचे सहकारी शशिकांत शिरसाट, पालघरच्या नगराध्यक्ष लक्ष्मीताई गोराडकर, मोहनराव भोसले, कुमार शिंदे, महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अन्य मित्र पक्ष या सगळ्यांचे नेते आणि उपस्थित बंधू-भगिनी, बऱ्याच दिवसातून तुम्हा लोकांची सुसंवाद ठेवण्याची संधी मला विशेषतः आमचे एकेकालचे मित्र मकरंद पाटील यांनी दिली. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये येतो. गेल्या अर्ध्या दिवसापासून नागपूरपासून दौऱ्याची सुरुवात केली. या भागातल्या जे काही जवळचे तालुके आहेत, ते चंद्रपूरचे असतील, गडचिरोलीचे असतील, तिथे गेलो. नागपूर ग्रामीणमध्ये गेलो, वर्ध्याला गेलो, अमरावतीला गेलो, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड आणि त्याच्यानंतर खानदेशामध्ये विशेषतः जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली करून आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी लोकांशी बोलतोय. लोकांची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. जाहीर ठिकाणी ऐकायला मिळते की आज महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही. आपण बघितलं, लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीला जो काही काळ आपण घालवला त्याच्या आधी 5 वर्ष आधी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली होती. आम्ही लोकांनी ती निवडणूक लढवली. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या, काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली आणि त्यामुळे आम्ही सगळे अस्वस्थ होतो. आम्ही ठरवलं की उद्याची निवडणूक एकत्र लढवायची. त्याच्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या पक्षांना आम्ही घेतलं. कार्यक्रम आखला, तुम्हा सगळ्यांच्या समोर आलो. मला महाराष्ट्राच्या जनतेचा आभार मानायचे की ज्या पक्षांना एकंदर फक्त 5 जागा मिळाल्या होत्या, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 30 जागा मिळाल्या आणि 1 प्रकारचं वितरण झाले. त्याच्यानंतरची निवडणूक असावी आणि ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेची. या राज्याचा कारभार कुणाच्या हातात सोपवायचा याचा निकाल तुम्हाला मला घ्यायचा. प्रश्न खूप आहे. गेले 10 वर्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची 2 वर्ष सोडली तोही करोना रोगाचा काळ होता, तर बाकीचे 8 वर्ष महाराष्ट्राची सत्ता ही भाजपवाल्यांच्या हातात, त्यांच्या मित्रांच्या हातामध्ये. लोकसभेचा निकाल त्यांनी पाहिला.
आणि त्यांच्या लक्षात आलं की लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. लोकांची मनस्थिती वेगळी आहे आणि ती वेगळी मनस्थिती लक्षात घेऊन भाजपवाल्यांनी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काही निर्णय घेतले. त्यांचं मत असं होतं, काही लोकांना मान्य असतील असे निर्णय घेतले तर मताचं चित्र बदलेल. पहिला निर्णय त्यांनी घेतला, माझी लाडकी बहीण. चांगली गोष्ट आहे. बहिणीचा सन्मान होत असेल तर मला आनंद आहे. एका मुलीचा मी बाप आहे आणि त्यावेळेस साहजिकच मुलींच्याकडं आस्थेनं बघणं माझ्यासारख्याला एक नेहमीचा सोयीचा भाग आहे. आणि म्हणून आम्ही आश्चर्याने बघत होतो की ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांनी महिलांच्या हिताचा विचार करायचं धोरण हे जाहीर केलं. 1500 रुपये महिन्यात दिले आम्ही कायम देणार असं सांगतायत. खरं म्हणजे तर ही योजना पहिल्यांदा भाजपवाल्यांनी मध्य प्रदेशमध्ये त्यांचं सरकार आलं आणि तिथे सुरू केली. निवडणुकीपर्यंत पैसे दिले आणि एकदा सरकार आले पुन्हा ते बहिणीला विसरले, पुन्हा मदत कधी केली नाही. आमच्या मनात ही शंका आहे की आज महाराष्ट्र सरकारसुद्धा आज ते करेल. पण ठीक आहे, एकनाथराव तुमचे शेजारी आहेत, तुमच्याच मतदारसंघाचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते सतत सांगतात की आम्ही हे आमची बहीण आणि तिच्याबद्दलचा कार्यक्रम आम्ही कायमचा राबवणार. आम्हाला बहिणीच्या संबंधीची आस्था आहे. असं मी विचार करायला लागलो की बहिणीच्याबद्दल यांच्याकडे आस्था आहे. एकंदर चित्र काय महाराष्ट्राचं? आपल्या देशामध्ये केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या वतीनं एक रिपोर्ट हा प्रसिद्ध होता. त्या रिपोर्टचं नाव क्राईम रेकॉर्ड ऑफ द नेशन. देशात होणारे गुन्हे त्या संबंधीची माहिती त्याच्यामध्ये असते. सगळ्या प्रकारचे गुन्हे आम्ही माहिती घेतली की आता ही आमची लाडकी बहीण, तिला कायम मदत करायची हा निकाल घेतला, तिच्याबद्दलची आस्था आहे. तर तिच्याबद्दलची एकंदर स्थिती काय आहे? आणि मला आश्चर्य वाटतं की आज महाराष्ट्रातल्या स्त्रियांचा मुलींचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा जर कोणता असेल तर स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार. तर आश्चर्य वाटेल, 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार किती झाले याच्या नोंदी या सरकारकडे आल्या याचा आकडा तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे का? 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,381 स्त्रियांच्यावर अत्याचार झाले अशी तक्रार त्यांची राज्य सरकारकडे. 67,000. याचा अर्थ काय समजायचा? ही लाडकी बहीण आणि हे लाडक्या बहिणीचं संरक्षण याचा अर्थ एकच आहे. ह्या जो आकडा आहे त्याचा हिशोब केला तर दर तासाला 5 महिलांची तक्रार ही पोलीस स्टेशनला येते. आणि एवढंच नाही, एक दुसरं महाराष्ट्रात आहे. मुली गायब झाल्या, महिला गायब झाल्या. आणि आज महाराष्ट्रामध्ये जो आकडा आहे 64,000 महिला आणि मुली बेपत्ता आहेत. त्या महाराष्ट्रात आहेत का अन्य राज्यात आहेत कशाचा पत्ता नाही. इतक्या मुली या राज्याच्या बेपत्ता होतात, इतक्या मुलींच्यावर महिलांचा अत्याचार होतात की माझी लाडकी बहीण, लाडकी बहिणीची आम्ही प्रतिष्ठा अशी ठेवतो. अहो छत्रपतींचा इतिहास तुमचा मला पूर्णपणाने माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट. मराठ्यांनी हल्ला केला कल्याणच्या सुभेदाराच्या गादीवर, त्यांचा पराभव केला आणि जी काही न्यूज होती ती न्यूज आणि त्याच्यावर
त्या कल्याणच्या सोयीची सुंदर दिसणारी सून या सगळ्यांना घेऊन छत्रपतींच्या समोर ते त्यांचे बाकीचे सहकारी गेले. छत्रपतींनी सांगितलं, स्त्रियांचा सन्मान हे माझ्या राज्याचं सूत्र आहे. आणि माझी आई ही जर इतकी सुंदर असतील तर माझ्या घरामध्ये माझ्यासह सगळ्यांना ही सुंदरता प्राप्त झाली. आणि मग छत्रपतींनी महिलांचा सन्मान या बाबतीत कधीही तडजोड केली नाही. आणि त्याच छत्रपतींच्या राज्यामध्ये आज इतक्या महिलांचे अत्याचार केले जातात. आणि हे सरकारचे लोक ठिकठिकाणी सांगतात की स्त्रियांना आम्ही सन्मान देणार, आमची राजवी होईल. याच्यामध्ये काही अर्थ नाही. दुसरा वर्ग आहे आणि तो म्हणजे शेतकऱ्यांचा वर्ग. आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं चित्र वेगळे. आत्महत्या हा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय गंभीर होतो. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मला आठवते केंद्र सरकारमध्ये मी शेती खर्चाचं काम बघत होतो आणि एक दिवशी यवतमाळच्या कलेक्टरचा मला फोन आला की आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एका शेतकऱ्याने ती चौकशी केली की का आत्महत्या केली. म्हणजे तो कर्जबाजारी झाला. म्हणजे मला जाऊन त्याच्या घरच्यांना भेटायचं. मला समजून घेते का आत्महत्या होईल, टोकाची भूमिका घेतली. मी गेलो यवतमाळला, त्या कुटुंबाला भेटलो. ती बिचारी विधवा झालेली भगिनी ओक्सावरची रडत होती. एक मुलगा आणि एक मुलगी तिला होते. मी तिला विचारलं, समजून काढली आणि म्हणजे मागणी काय बोलते, तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली. तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये कपाशीचं पीक होतं, सोयाबीनचं पीक होतं. माझ्या नवऱ्याने बँकेचं कर्ज काढलं, बियाणं घेतलं, खतं औषधं घेतली आणि 5-6 एकराचं पीक घेतलं. पीक सोन्यासारखं आलं आणि अतिवृष्टी झाली, सगळं पीक उद्ध्वस्त झालं. पीक उद्ध्वस्त झालं पण बँकेचं कर्ज सुचलं. दुसऱ्या वर्षी असंच झालं. त्यांनी असंच बँक पैसे देत नाही म्हणून सावकाराच्याकडनं पैसे घेतले आणि बियाणं आणलं आणि कपाशीचं पीक घेतलं. त्याच्यावर आल्या नावाचा रोग पडला, सगळं पीक उद्ध्वस्त झालं. 2 वर्षात डोक्यावर हे ओझं त्या गृहस्थाच्या तसंच राहिलं. बँकेचा तगादा चालू होता आणि खाजगी सावकाराचे पैसे घेतले. तो एक दिवशी घरी आला, घराची भांडी कुंडी काढली आणि समाजामध्ये माझ्या नवऱ्याच्या अवधूचा पंचनामा आणि ते त्याला सहन झाले नाही. बाजारात गेला, इंजिनची वाटली घेतली, घसा खाला आणि जी जिंकतात. आज हीच अवस्था महाराष्ट्राच्या अनेक गावामध्ये. तुम्हाला कल्पना आहे का नाही मला ठाऊक नाही, पण आपल्या राज्यामध्ये एकंदर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती आहे याची माहिती जर घेतली तर ती प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे गेल्या या सरकारच्या म्हणजे भाजपचं सरकार जे आहे यांच्या कारकिर्दीमध्ये या 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 20,000. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये या राज्यात तब्बल 1,267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं. हे चित्र काय दिसतंय. या देशामध्ये या राज्यामध्ये भुकेचा प्रश्न कोण सोडवतो. काळ्या इथे इमान राखणारा जो शेतकरी तो कष्ट करतो, घाम करतो, त्याच्या घरातले लोक कष्ट करतात, वेळप्रसंगी कर्ज करतो, उत्पादन वाढवतो आणि सर्व देशातल्या लोकांचं 2 वेळच्या जेवणाचं काम हा आमचा बळीराजा शेतकरी पुरा करतो. आणि या राजवटीमध्ये त्यांना आत्महत्या करायचे दिवस आले आणि त्यासाठी मग यांना द्यायची आणि मला निकाल घ्यावा लागेल. काय वाचेल ते आम्ही किंमत देऊ आणि शेतकऱ्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार या देशात आहे. त्या प्रकारची पावले
ही आमच्याकडनं साखळी जाते आणि जो शेतकऱ्यांच्या हिताची दखल करत नाही त्याच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही. मताचा फाशीला हा अजिबात चालू देणार नाही आणि अशा प्रकारचं समाजकारण आम्ही महाराष्ट्रामध्ये करू. तिसरा वर्ग विद्यार्थ्यांचा. आज शाळा वाढल्या, कॉलेजेस वाढली. आज या ठिकाणी उत्तम कॉलेज आहे. मी अनेकदा इथल्या कॉलेजला गेलो, विद्यार्थी शिक्षक पदवीधर होतात. आनंद आहे आपल्याला. तुमची माझी मुलं मुली आज पदवीधर झाले, पण त्यांच्याशी वडिलांचं कळतं काय? वर्ग शिकला आणि वडिलांनी कष्टाने शिकवला, खर्च केला त्याच्यावर, पदवीधर झाला. 1 महिना झाला, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, नोकरीचा पत्ता नाही. आणि नोकरी मिळत नाही. वनवन हिंडतो, निराश होतो आणि एकदा निराश झालेला तरुण कोणत्या चोखाला जाईल याची खात्री देता येत नाही. आज ही अवस्था महाराष्ट्राच्या तरुण पिढीची. म्हणजे महिला असो, शेतकरी असो, तरुण बेरोजगार असो, यांच्या हिताची दखल हे आजचे राज्यकर्ते करत नाहीत आणि त्यामुळे आम्ही त्यांना मताचा पाठिंबा देणार नाही. हा निकाल घ्यायचा. दुसरी एक बाजू आहे आणि ती म्हणजे समाजकारण, राजकारण. हा जिल्हा महाराष्ट्राचा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये अनेकांनी देशासाठी, राज्यासाठी कष्ट केले. अनेकांची नावं मला या ठिकाणी आठवतात. इथं आल्याच्या नंतर मला कैलास असोसिएशनचं चव्हाणांचं नाव आठवतं. चव्हाण साहेबांनी तुम्हा सगळ्यांचं प्रतिनिधित्व देशाच्या संसदेमध्ये केले आणि देश पातळीवर महाराष्ट्राचं तुमचं नाव देखील वाढवण्याच्या वृत्तीची ऐतिहासिक कामगिरी चव्हाण साहेबांनी केली. तळकथीच लक्षांसाठी दोषी एक ठोस विद्वान याच वाईच्या प्राज्ञ भारतीय इथून आले आणि सवन देशाला एक ज्ञानाच्या संबंधीचं अमृत पोचवण्याचं काम तळकथीचांनी केलं. हा वाईचा इतिहास आहे. आमचे सरकारी त्यावेळेचे विठ्ठलराव जगताप ते इथे होते आणि त्यांनीसुद्धा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये, महाराष्ट्राच्या विचारवंतांच्यामध्ये एक प्रकारचा कर्तृत्वाचा ठसा उठवला आणि वाईचं आणि सातारा जिल्ह्याचं नाव केलं. मदनराव खिसाळ आम्हा लोकांचे सहकारी होते. अखंडपणाने लोकांचा विचार करणारे आणि राजकारण करत असताना सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण करणं ही भूमिका त्यांनी घेतली. नंतरच्या काळामध्ये आमचे सरकारी जे माझ्या मंत्रिमंडळात होते, ग्रामविकास खात्याचे मंत्री प्रतापराव भोसले, ते आज या ठिकाणी नाही, पण त्यांचं योगदान आहे ही गोष्ट आम्ही त्यांनी विसरू शकतो. आणि म्हणजे अशा कर्तृत्व नेते हे महाराष्ट्राला या वाई चालुक्याने दिले. हा वाई चालू महाराष्ट्राचा गौरव आहे आणि असा गौरव देणारा हा भाग, हा परिसर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अभिमानाचा. असा प्रश्न आला विधानसभेची निवडणुकांनी. त्याच्या आधी फसवणुकीचं राजकारण सुरू झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतत तुमचा पाठिंबा घेऊन आम्ही लोकांनी उभा केला. त्याच्यामध्ये फूट जाईल. जे निवडून आले त्याचे बहुसंख्य लोक सोडून गेले आणि मला हे काय नवीन नाही. 1980 साली आम्ही लोकांनी निवडणूक या ठिकाणी लढवली. तिथे विविध आमचे मार्गदर्शक होते, अन्य सरकारी मार्गदर्शक होते. जवळपास 58 लोक आमचे निवडून आले आणि एक दिवशी अंतुले मुख्यमंत्री होते आणि एक दिवशी मी इंग्लंडला गेलो सुट्टीसाठी, काही कामासाठी, आणि 10 दिवसांनी परत आलो. ते काय कळलं मला, आमचे जे 58 आमदार होते त्याचे 52 आमदार फरारले, ते सोडून गेले. मी 58चा नेता होतो विरोधी पक्षाचा, तो मी 3चा नेता झालो. सगळे लोक म्हणजे पक्ष फुटला,
अंमलात गेली असं कसं व्हायचं? म्हणजे गप बसा, बघूया काय करायचं. लक्ष घातलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलं. 3 वर्षांनी निवडणूक आली आणि त्या 58मध्ये जे 52 फंड गेले त्याचा एकही निवडून आला नाही. त्याला त्याची जागा दाखवली, सर्व महाराष्ट्राला जागा त्यांची ओळख करून दिली आणि महाराष्ट्राच्या जनतेनं हा निकाल घेतला आणि त्यांना त्यांची जागा दाखवली. आता दुर्दैवानं तेच इथं असं इथं होईल असं वाटायला लागले. काय झालं इथं? मला वाटतच होतं की इथं अशी काही स्थिती येणार नाही. इथं जे आमचे सहकारी आहेत, जे सहकारी होते ते अत्यंत प्रेमाने आणि निश्चित बोलायचं. मला आठवत आहे पक्षपूर्त्या दुसऱ्या दिवशी मी ठरवलं, चव्हाण साहेबांच्या समाधीवर जाऊन नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा पक्ष बांधायला कामाला लागलो. निघालो मी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तालुक्याचे जिल्ह्याचे कार्यकर्ते ठिकठिकाणी माझी गाडी थांबवत होते आणि माझ्यावर येत होते. गाडी आली शेगावच्या जवळ, गाडी थांबवली, बघितलं कोण असते? नाव सांगा ते होते मखन फाटी गेले. ही गाडी थांबवली, म्हणजे काय खाल्लं? त्याने फक्त होतं. अशा लोकांनी धोका दिला, मला सहन होत नाही. म्हणजे मी चाललो साहेबांच्या समाधीवर, म्हणजे मी येतो, माझ्या गाडीत बसले. आम्ही गेलो तिथं, चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मला असं वाटतं की फुसले बरे, हा गजे नाही काय. पुन्हा बघतो थोड्या दिवसांनी गजे गायब. चौकशी केली आणि म्हणजे कालपर्यंत ठीक होतं, आज काय झालं? नाही म्हणजे त्याचं असं आहे, आमच्या कारखान्याचं जरा दुखणं आहे. कारखान्याचं दुखणं म्हणजे कारखान्याचं दुखणं असेल तर ते कसं सोडायचं हे बसून आपण ठरवू, त्याचं मार्ग काढू. सत्ता गेली तर सगळं जात नसतं, आपण ह्याला मार्ग काढू शकतो. आणि म्हणून हा रस्ता योग्य नाही, त्याने आम्हाला ऐकत होते. पण नंतर लक्षामध्ये आलं, तुमच्यापैकी बरेच लोक भेटतील आणि ते जाईल तिथं मला वाईचा माणूस भेटला की सांगायचा, तर काय काळजी करू, आमचं मी वखत येईल तेव्हा ते, आज नाही उद्या निवडणूक येईल तेव्हा जाऊतो म्हणजे सामान्य लोक ठिकठिकाणी भेटल्याच्या नंतर त्यांना हा निर्णय मखरांचा अजिबात पसरला नव्हता, अजिबात पसंत नव्हता. आणि त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये जाऊ ही भूमिका सामान्य कार्यकर्ता सतत माझ्या कानावर सांगत होता. आणि ती स्थिती, ती वेळ असता आली काय दिलं नाही. 3 वेळेला आमदार, लक्ष्मणचा खासदार, जिल्हा बँकेचा अध्यक्ष होते, राज्यसभेचं सभासद होते. किती भरलं? शेवटी गावचा सरपंच तेही सोडलं. कुठं दिसलं की हात घातलं, कुठं दिसलं तर मलाच पाहिजे. ही गोष्ट बरोबर नाही. मी तुम्हाला सांगतो, जबाबदारीला इलेक्शनसारखे असते हे कधीच येऊन दिली नसतं. इलेक्शनसारखे मी तुम्हाला उदाहरण सांगतो. काँग्रेसमध्ये 2 भाग होऊ लागले. चव्हाण साहेब नेते होते, त्यावेळेला स्वर्णसिंग काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे 2 भाग होते. जुन्या लोकांना असंच असे. चव्हाण साहेब स्वर्णसिंग काँग्रेसचे नेते होते, पण नंतर त्यांच्या मनात आलं की काँग्रेस एक केली पाहिजे. 7 साला मिटिंग होती. जिल्हा तुमच्या
तरुणी भाऊराव फासांची 9 मेला तिचा जो कार्यक्रम होता, तो कार्यक्रम होता रयत शिक्षण संस्थेत. चव्हाण साहेब होते, मी होतो, किशनजी होतो, इलेक्शन चाचा होते, सगळे होते. तो कार्यक्रम संपला आणि जेवणाची व्यवस्था चाच्याच्या घरी. आम्ही गेलो चाच्याच्या घरी चव्हाण साहेबांच्या बरोबर. जेवण झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की आता फक्त एक करावं लागेल. किशनजी म्हणजे की हे चालणार नाही, हे होणार नाही. इंदिरा गांधींनी काँग्रेस ठेवली की आश्चर्य आमच्या मनात आहे आणि ते करायचं नाही. चव्हाण साहेबांची भूमिका होती ती देशाच्या हिताची होती. पण असं असताना सुद्धा पक्ष फोडला, पक्षातून बाहेर निघून गेले, हा सप्ताह कधी त्यांच्या येऊ नये त्यासाठी किसन आव्हानी तिथं भांडण केलं आमच्याकडून. लक्ष्मण साठेंनी त्या भांडणामध्ये किशनजींची भूमिका मान्य म्हणून सांगितलं. चव्हाण साहेबांच्याबद्दलचा अतिवाद आहे, त्याच्याबद्दल चर्चा नाही. पण एखादा रस्ता तो आपल्याला पसंत नाही असं म्हणल्याच्या नंतर आपलं मत स्वच्छ भावनाने सांगायचं ही प्रवृत्ती सातारा जिल्ह्याच्या चव्हाण साहेबांच्या सगळ्या सहकार्यांची होती आणि त्यामुळेच तशा प्रकारचा दृष्टिकोन त्यांनी दिसला. आज काय दिसतंय? कारखान्याचा प्रश्न होता, आणखीन काय होतं. खरं सांगायचं म्हणजे माझ्या आधीच लक्षात आलं होतं की आम्ही विचार करतो त्याच्या आधी तुम्ही लोकांनी विचार केलेले दिसतं आणि तुमच्या मनात हे दिसतंय असं मला जाणवलं की काही झालं तर चुकीच्या रस्त्यावर जायचं नाही. आणि मला कळलं कसं, एक लग्न होतं साताऱ्याला, मुलाचं लग्न मला आठवत नाही, आणि त्या लग्नामध्ये आम्ही सगळे लोक हजर होतो. मी उशीर आलो, बाकीचे सगळे लोक बसलेले होते. मसऱ्यांच्याच घरचं लग्न होतं का काय होतं, त्यांच्याच घरचं. आणि मी जरा उशीर आलो आणि मी तिथं पोचल्याच्या नंतर जे लोकांनी चाल्या वाजवल्या आणि घोषणा दिल्या, ही बायकल म्हणजे ही भाजी दिसते, ती काही साधी साधी दिसत नाही. हा एक फरची, पण एकदा फिसकचले तर मग त्यांच्या नादी लागू नये, आजची वेळ आली. आणि हे जन्मच काय हे या निमित्ताने स्पष्ट आहे. आज दुर्दैवाने लोकांचं मत काय, लोकांचं मन काय याची नोंद न घेता निकाल घेतले जातात. त्यांचं समाजकारण, त्यांचं राजकारण आज नाही उद्या उद्ध्वस्त होतं आणि ती अवस्था या ठिकाणी होईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही. हे सांगत असतात, लोकांना सांगतात, गावागाव जाऊन सांगतात, साहेब आमच्या हिचं आहे. माझी हिची जागा एवढी उंची आहे का त्यांना घ्यायला, साहेब हिचं बसेल. आणि साहेबांची निष्ठावान, आणि कसले निष्ठावान, आमचं दैवत म्हणजे असा दैवत निष्ठावान, छातीमध्ये अंतःकरणामध्ये किती ठिकाणी जागा, कुठं बसू, बसायला तर जागा शिल्लक राहिली नाही. पण तरी सांगतात आम्ही साहेबाचे, आमचं ठरले हे खरं. आणि ठरलं काय, ज्या दिवशी मतदानाचा अधिकार बदलायचा दिवस येईल त्या दिवशी देवीला हे आमचं ठरलंय आणि या संबंधीचा निकाल तुम्ही द्याल त्याची मला पूर्ण झालेली खात्री. आज एका भगिनी, आपल्या कुटुंबाच्या एका मुलीला आपण या ठिकाणी संधी दिली. काम करायचं, कर्तृत्व दाखवायचं, याच्यात स्त्रिया मागं नसतात. या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले. जवाहरलाल नेहरूंच्या पासून नरेंद्र मोदी होईल. आणि कुणालाही प्रश्न विचारला की या देशामध्ये सगळेच कर्तृत्ववान
धाडसी आणि देशाची प्रतिष्ठा वाढवणारा प्रधानमंत्री कोण? लोक सांगतात इंदिरा गांधी. आणि ही इंदिरा गांधी याचा अर्थ हा आहे की कर्तृत्वाचा मागचा फक्त पुरुषाकडे असं हे खरं नाही. महिलांना संधी दिली तर तेही कर्तृत्व दाखवू शकतात. आणि ते कर्तृत्व दाखवायच्या संबंधीची संधी तुमच्या जिल्ह्याच्या भारतीय नेतृत्वाने अरुणादेवींना जिल्हा परिषदेमध्ये दिली. सातारच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हो तेही सांभाळलं. कधी काही कंसाचा येऊन दिले, प्रश्नाची सोडवणूक केली, कधी घुसखेडखाना दाखवलं नाही. आणि आपलं कर्तृत्व संधी मिळाल्याच्या नंतर समाजाला दाखवू शकतो हा इतिहास त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि हे जर त्यांनी केलं असेल तर उद्या त्याला वाई तालुका आणि तिची विधानसभेची जागा याच्यासाठी त्यांची उमेदवारी दिली आणि तुमचा पाठिंबा असला तर मी स्वच्छ सांगतो की महाराष्ट्रात ज्या काही भगिनी ज्या काही मुलींना आम्ही संधी दिली 11 मुलींना आम्ही लोकांनी संधी दिली. आणि माझा अनुभव आहे की संधी दिली तर उत्कृष्ट काम करतात. माझी मुलगी खासदार आहे, 4दा निवडून आहे. पार्लमेंटमध्ये एकंदर जे खासदार आहेत 524 आहे. त्याच्यामध्ये हजेरी आणि पार्लमेंटमध्ये वेगवेगळ्या कायद्यावर भाष्य करणे याच्यामध्ये दुसरा नंबरचीच आहे. देशात संधी दिली आणि तेच काम करून दाखवण्याची कुवत दृष्टी अरुणादेवीला आहे. माझी तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की मताचा विस्तार करा, मोठ्या मताने विजय करा. हल्लीच्या निवडणुकीमध्ये नाही त्या गोष्टी आल्या. वाईची निवडणूक किशनरावांच्या मार्गदर्शनाखाली ज्या व्हायच्या, कधी एका नव्या पक्षाची अपेक्षा कधी मतदारांनी केली नाही. निर्णय झाला, विचार असला, नेतृत्वाचा आदर्श असेल, नेतृत्वाचं मार्गदर्शन असेल तर वाई तालुका झाले 7 जिल्हा महाराष्ट्र कधीही मागे जात नाही. आणि तेच तोच इतिहास उद्याच्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना करून दाखवायचा आहे. मी तुम्हाला खात्री देतो. प्रश्न आहेत, शेजारचे प्रश्न आहेत, गावांचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. नवीन नवीन कारखानदारी ही यायला लागली, त्या कारखानदारीला प्रोत्साहित केलं पाहिजे. पुण्याची सीमा सोडली, निरा ओलांडलं की सगळ्या भागामध्ये आता काही ना काहीतरी उद्योग दिसत आहेत. आम्ही लोकांनी त्याला प्रोत्साहन दिलं. आमची अपेक्षा ही आहे की हे उद्योग लोणंदला दिसते आले, शेगावच्या भागामध्ये आले, तसे आणखी काही भागांमध्ये पाहिजे. MIDCचा विस्तार केला पाहिजे. MIDCचा विस्तार करून आणखीन सगळे कारखाने निमंत्रित करून इतक्या तरुणांच्या हाताला काम देणं हे आम्हा लोकांचं कर्तव्य आहे. आणि ते करण्यासाठी तुम्ही अरुणादेवींना निवडून द्या. आम्हा लोकांची सगळी शक्ती या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तुम्हा लोकांच्यावर राहील ही खात्री मी या ठिकाणी देतो. आणि हा सगळा परिसर चव्हाण साहेबांच्या विचाराचा, किशनरावांच्या विचाराचा हा परिसर एक नवीन इतिहास निर्माण करेल. याच्याबद्दल मला पूर्ण सरकार आहे, त्याला तुमची मदत मिळेल एवढंच सांगतो. आणि आणखीन 4 सभा असल्यामुळे अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.